हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय सकाळी सकाळी कुठे मॉर्निंग वॉक का? हो मी येतेच आहे वरती. अहो मग या ना, मी घरीच आहे. या या लवकर या. काय झालं का सूर्याचं दर्शन? झालं ना, एकदम मस्त झालं. उद्यापासून मी पण मॉर्निंग वॉकला जाणार आहे. काय रे, मी इतके दिवस म्हणत होते तेव्हा तर नाही ऐकलं, आज काय झालं अचानक? मोटिवेशन मिळालं ना. बर, आपण दोघं मिळून जायचं आपण मॉर्निंग वॉकला. मोहिनी आली असणार. अरे अचानक तुम्ही कशा काय? हो अचानक कुठे, मगाशीच तर सांगितलं ना मी येते म्हणून. माझ्या लक्षातच नाही राहिलं. हे काय जिमला गेला होता का? हो ते डेक्कनला मोशन एज्युकेशनचे क्लासेस आहेत ना, नीट जेईचे, त्याच्या बाजूलाच. चांगले चांगले. हे घ्या तुमचं पत्र. तुमच्याकडे कसं काय? हो काल तुम्ही नव्हता ना घरी, मग तो आमच्याकडे देऊन गेला. बघा, म्हणजे तुम्ही आमच्याकडे येण्यासाठी आम्हाला बाहेर जायला पाहिजे. बघू रे काय त्यात. चहा? हो आत्ताच तर जिम मधून आले, आता कसं चहा घेणार? ज्यूस? नाही मी घरी करणार आहे दुधी भोपळ्याचा. येताय? जायचंय? नको. एक काम करा, उद्या या. उद्या मी गाजराचा ज्यूस बनवणार आहे, उद्या दोघंही या, मस्त फ्रेश वाटेल. हा येते मी. चला, आपल्या नशिबात गाजरच आहे, काय उपयोग नाही. कसलं पत्र आहे? हे प्रॉपर्टी टॅक्स वाटतंय मला. साहेब साहेब साहेब, सिलेंडर घ्या. लोकांना माहिती झालंय का माझा पगार कधी होतो म्हणून? सगळे आजच कसे काय येत आहेत? त्यांना कसं माहित असेल? मला माहित होतं म्हणून मी मागवलाय गॅस. साहेब आम्हाला काय? हे सिलेंडरचे पैसे तुम्हालाच देणार आहे. अहो ते गॅसचे झाले, सिलेंडर घरापर्यंत आणले त्याचे. किती? अहो द्या ना तुमच्या हिशोबाने. बरं हे घ्या, 10 रुपये. अहो 10 रुपये चहा सुद्धा येत नाही हो. ते 10 रुपये मला द्या, मी चहा बनवून देतो तुम्हाला. राहून दे राहून दे. खालचे शिंदे 50 रुपये देतात. काही काही माणसं असतात आपल्या लायकीप्रमाणे देतात. हे मी लायकीचे बाहेर जाऊन दिले. जर आई असती ना तर एवढे पण नसते दिले. ठीक आहे, पुढच्या वेळेला दुकानात येऊन घेऊन जा. हो थांबा थांबा थांबा, या सल्ल्यासाठी 50 रुपये एक्स्ट्रा घ्या. थँक्यू. ते शिंदेंना जाता जाता सांगा की मी 60 रुपये दिले म्हणून. सर्व घराघरात जाऊन सांगतो. हा बरं ऐका, मला एक सांगा, तुमची तब्येत एकदम मस्त आहे, तुम्ही जिम करता का? हीच आमची जिम. येत आहे का उद्यापासून? 4 घरात तुम्ही सुद्धा जाल. चांगले. तिकडे लोक पैसे देऊन वजन उचलतात, इकडे आम्ही तुम्हाला वजन उचलायचे पैसे देतो. येऊ का? हा, त्या खालच्या शिंदेंना सांगा 60 दिले 60. हो सांगतो सांगतो. हा. अथर्व सिलेंडर आत घेऊन ये. येतोय. आई आहे ना. अरे तुम्ही दोघं जिम जॉईन करताय? हो, लहानपणापासूनच फिटनेसची आवड, म्हणलं जॉईन करूया जिम. मी माझ्या ट्रेनरना बोलवते. नुपूर. नाही नाही, मला फिमेल ट्रेनर नकोय, मला मेल ट्रेनरच हवाय. तुम्ही एकदा त्यांना बघा, तुमचे सगळे प्रश्न मिटतील. हाय, गुड मॉर्निंग. सर, हे माझे शेजारी आहेत, त्यांना जिम जॉईन करायचं. शुअर, यू कॅरी ऑन. मी बोलतो. हाय. हाय. अरे नाही, हे असे कपडे नाही घालायचे, कम्फर्टेबल कपडे घालून जिमला यायचं. नाही, पण मी यात कम्फर्टेबलच आहे ना. अहो हे असे कम्फर्टेबल कपडे घालून जिमला यायचं. असे त्याला काय झालं? मी माझ्या लग्नात असेच कपडे घालून गेलो होतो. या एक्सक्यूज मी. मोहिनी रोज ह्याला बघत असेल तर ती दुसऱ्या कोणाला का बघे? म्हणजे? नाही काही नाही, सहज डोक्यात विचारायला. आपण येऊयात ना उद्यापासून इकडे? हा म्हणजे येऊ ना. माझी तर खूप इच्छा आहे. ठीक आहे, बॉडी पण ठीकच आहे बरं का त्याची, असं काही फार कौतुकास्पद काही नाही. माझंही बायसेप तेवढाच आहे. हा एवढं काही. अरे वा, आता एकदम कम्फर्टेबल दिसत आहे. फील फ्री? हा एकदम फ्री. बरं, किती दिवसाची फी घेऊ? काय फी स्ट्रक्चर काय? बघा, म्हणजे डिस्काउंट हवा असेल तर ॲन्युअल घ्या, नाही तर 6 महिने 3 महिने डिपेंड्स. एका दिवसाचं किती? एका दिवसाची? त्याचं कसं आहे ना, हा जरा आरंभशूर आहे, पुढे काही टिकत नाही हो हा. हे सांगण्याची काहीच गरज नाही रे, आपल्यामधले त्यांना काय करायचं मी टिकतो. बरं आपण एक काम करूया,
आज वर्कआउट करूया आणि पुढचं पुढे ठरवूया. चालेल. हा जरा जास्तीच आनंद होतोय का? अर्थात. वय काय दोघांची? 29. हिचं माझं 27. नाही ते थोडं उलटं वाटतंय बट एनिवे. लग्नाला किती वर्ष झाली? 4. तुला लवकर झालं का लग्न? हो. दोघांच्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत. मिस्टर अँड मिसेस सुदामे. थोडं थांबायचं ना. म्हणजे माझं नेमकं मागच्याच वर्षी लग्न झालं. नाही पण हे आम्ही विचारलंच नव्हतं ना. चला आपण वर्कआउट करूयात. तेच तर बघतात ना ते काही वर्कआउट होत आहे का. जिम मधला वर्कआउट करूयात चला. नाही मला काय म्हणायचं सर आपण व्यायामाचं बघूया. व्यायाम शिकवा मला आता. मी पण फी भरतोय माझ्यावर पण तेवढंच लक्ष दिलं गेलं पाहिजे. मला व्यायाम शिकवायचे नवीन नवीन व्यायाम. चला चालेल. चला व्यायाम करू आपण. बस झालं हे काही गरज नाही. Push, breathe out when you go up. Breathe out. Yeah, 3. Let's go. 4. Push, push, push. Well done. 5. Push. 6. Very good. Yeah. Very good. 7. In when you go down. Breathe out. 3. 2 more. Breathe in. खाली जा, खाली जा. वजन पण नाही टाकलं. Push. 3. Very good. Let's go. मार, मार, मार. चल. Push, 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 push. 3 more. अहो थोडी मदत तर करा. 5. करतोयस चांगलं करतोयस तू. Inhale when you take it down. And just keep at it, okay? Nice. So, कसं वाटतंय? एकदम फ्रेश आणि एनर्जेटिक. आणि तुला? जिवंत आहे मी. बरं सांगा किती महिन्याचं पॅकेज करू? पॅकेज हो पॅकअप करा. अहो बरं वाटत असेल तर उद्या या नाही तर परवापासून या. थोडी जर माझी परवा केली असती तर उद्याच आलो असतो ना. हो व्यायाम करायच्या आधी मी नीट चालत होतो. नक्की व्यायामाने तब्येत सुधारती का बिघडती कळतच नाही. अरे वा जिम सुरू झालं पण. हो आजच पहिला दिवस आहे. मग कसं वाटतंय? जुनं इंजिन परत एकदा सुरू झाल्यासारखं वाटतंय. चांगलंय. चालू द्या भेटूयात. नाही आपण इथे नको घरीच भेटूया. चालेल. अरे मोहिनी स्टार्ट विथ युअर वर्कआउट. येस. चलो बाय. रुचा तू जा पुढे मी याच्याशी बोलून येतो. ओके. खरं सांग जिम कशाला लावलंस? फिटनेसची आवड. आणि कोण फिट असल्यामुळे आवडतं खरं सांग? मोहिनी. एक लक्षात ठेव इतके दिवस तुला इथे यायची इच्छा होत होती कारण सुंदर मुली बघायला मिळतील. नाही तसं काही नाही आहे. अरे मी फिटनेस कोच आहे. या फील्डमध्ये इतके वर्ष आहे. कोणाचं काय गोल आहे काय नाही मला सगळं माहिती आहे. काही लोक इकडे फोटो काढायला येतात. काही लोक रील बनवायला येतात. हँगआउट करायला येतात. आणि काही लोक सुंदर मुलींना बघायला येतात. सुंदर मुलींना बघण्यापेक्षा एक चांगलं मोटिवेशन देऊ काय? हे बघ रुचा आता आपण रेग्युलरली भेटत राहू राईट? हो नक्की. आता मी रेग्युलरली भेटणार. आता आमच्यामध्ये जर का काही भाऊ नाही आता तुला वाटत असेल तर रेग्युलरली जिमला ये. हे काय मोटिवेशन आहे? मला माहिती आहे रे आपल्याला सुंदर मुलगी बघता येईल या आनंदापेक्षा कोणीतरी आपल्या बायकोकडे बघताय त्याचा त्रास जास्त होतो. हे तुला कसं माहिती? माझं पण लग्न झालंय. येतो उद्यापासून. बरं ऐक ना मोहिनी विचारत होती की तिच्यावर कार्डिओ करायचं तर तू जरा 15 मिनिटं. माझ्याकडे वेळच नाही ना. थोडा वेळ. नाही कशाला ना पण 10 कशाला मिनिटं. करते. नाही नाही, पाय पाच. कापतायत मला काय होतंय? अरे चल अरे चल ना. अरे चल. काय साहेब जाताय का एवढा घेऊन वर सिलेंडर? काय बोलताय इथं माझ्यातला गॅस संपलाय कधीच आणि मला वाटतंय. नीट उभा राहा. फिजिकल आणि मेंटल फिटनेस खूप इम्पॉर्टंट असतं. आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि वर्कआउट करा. मित्रांनो जसं फिजिकल फिटनेससाठी वर्कआउट गरजेचं आहे तसं MST CET नीट JEE या परीक्षा क्रॅक करण्यासाठी
रेग्युलर टेस्ट सुद्धा गरजेच्या आहेत ज्या मोशन एज्युकेशन करून घेतात. त्यांच्या मिरॅकल मशीनमुळे आपले वीक टॉपिक स्ट्रॉंग करून घेतले जातात. मिरॅकल मशीन ही एक कस्टमाइज क्वेश्चन शीट बनवून देणारी मशीन आहे, ज्याच्यामुळे एक्झाम क्रॅक करण्याचा आत्मविश्वास मुलांना मिळतो. मोशन एज्युकेशन आपल्याकडून सर्व प्रकारे अभ्यास करून घेतं. त्यामुळे भले भले स्टुडंट्स म्हणतात मोशन हे तो भरोसा आहे.